नमस्कार. राधाकृष्ण किचन मराठीमध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज खूप लवकर पटपट आवरायचे आहेत आणि आज लाईट पण नाही आहे, तर आज पाट्यावरती मसाला वाटून घेऊया. भाजी बनवायची आहे, पोळ्या बनवायच्या आहेत आणि पटकन शेतात जायचे. तर हा मी मसाला तयार केला आहे आत्ता. मेथीची भाजी बनवायची होती, तर शेंगदाणे, मिरची, लसूण, जिरे वाटून घ्यायचे चांगले. आणि पाट्यावरती वाटलेलं खूप छान असतं. याच्यामध्ये आयर्न पण भेटतं आपल्या शरीराला. तर पटपट 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 वाटून घ्यायचं आहेत, कारण खूपच उशीर झाला आहे. डोक्यावर सूर्य आला आहेत अजून. आणि पटपट आवरून घासून सौदा वाटायचा आहेत मला हा, कारण जास्त बरडा जाडसर नाही वाटायचं आहे त्यामुळं. आणि आज काळी भाजी पण नाही बनवली, कारण काळ्या भाजीला बनवायला खूप वेळ लागतो. आज थोडं अर्जंट होतं म्हणून पटकन शेंगदाणे आणि मीठ मिरचीचा मसाला काढून साधे सोपी भाजी करायची आहेत. तर आता मी छान असा वाटून घेतला आहे, पण मला असं वाटतं आहे अजून एक हात मारून घ्यावं. तर मी परत त्याला घासून वाटलं आणि आता वाटून झालेला मसाला सगळा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. आणि नंतर पटकन फोडणी देऊन आणि पटकन पीठ तर भिजवलेलंच मी आधीच गव्हाचं. तर पोळ्या लाटायच्या आहेत. तर मसाला पण वाटून झाला आहे, आता याला फोडणी घालून घेणार. आणि भाजी पण आधीच तोडून ठेवलेली होती. तर आता आवरले आहेत आणि पोळ्या पण आता पटपट पटपट करायच्या आहेत. जास्त पोळ्या पण नव्हत्या करायच्या, कारण आधी मी भाकरी केलेल्या होत्या. तर चुलीवरती ना हेच खूप असतं, थोडंसं कढया जास्त लावा तर पोळ्या जळायला लागतात, थोडा कमी लावा तर लगेच भाजत नाही, कोरड्या असे राहतात. तर आता परत एक काडी मागून मी पुन्हा घालून घेते चुलीमध्ये. जाळ थोडा वाढवायचा आहे, कारण कमी झाला आहे. आणि चूल एकदा विजली की लवकर पेटायला खूप त्रास देते, त्यामुळं थोडीशी फुकणीनं फुकून घ्यायचं आणि मग जाळ लगेच होतो. आणि आता जाळ पण झालेलं आहेत. तर आता इथलं काम पण माझं आटपतच आलेत. स्वयंपाक वगैरे झाला की सगळे जेवणं वगैरे करून आम्ही शेताकडे निघत असतो. आणि आमचं शेत पण खूप लांब नाही, जवळच आहेत अगदी. तर तिकडंच जायचं आणि मोटर सुरू आहेत. आज दिवसाचं लाईट आहेत लोड शेडिंगमध्ये. तर कृष्णा, आदिती, माऊ आणि नंदिनी पण आलेली आहेत आमच्यासोबत. आणि थंडीचे दिवस आहेत, स्वेटर वगैरे घालून पण सकाळचं कोवळं ऊन येते. आणि आत्ता फक्त वाजलेले आहेत 8:30. तर 8:30 वाजता बघा शेतामध्ये एकदम लख्ख प्रकाश पडलेला आहेत, सगळीकडं मस्त ऊन आलेले आहेत, सूर्य डोक्यावर आलेले आहेत. आणि आमचं पण सगळ्यांचं सगळं काम आवरलेलं आहेत. गावाकडं खूप लवकर आवरतं, 5लाच उठणं असतं आणि झोपणे फार लवकर असतं. तर त्याप्रमाणे आमचं काम सुरू होतं. आणि नंदिनीची पण आम्ही गंमत करत होतो. नंदिनी बोलायला फारच आगाऊ आहे, तर तिला चिडवत पण होतो.
आणि आत्ताच मेथीला पाणी भरून झालेले आहेत आणि मेथीच्या वरती बाजूला लगेच वांगे लावलेले आहेत आणि वांग्यामध्ये पण धनी टाकलेले आहेत, ते पण उगून येतील आणि त्याला पाणी भरायचं काम सुरू आहे आता. आणि लगेच इकडं वांग्याचं आणि कोथिंबीरीचं पण पाणी भरायचं सुरू आहे, पण बारे नीट दबत नाही. इथल्या या माती खूप वेगळी आहे, ती यामध्ये जास्त रेती नाही आहेत, त्यामुळं बारं खूप फुटतं सारखं. तर आणि मी पाण्यात पण इकडूनच आली होती, त्यामुळं आता काळजीपूर्वक पुढचे द्यावं लागेल, नाहीतर असेच फुटत राहतील ते. तर खूप वेळेची दाबत होते पण दबत नव्हतं, शेवटी एकदाचं दाबलं कारण पाणी वाया जात आहेत तिकडं, त्यामुळं पटकन आवरलं. आणि अशाच पद्धतीने सगळ्या शेतामध्ये पाणी देऊन टाकायचं आहे आज, कारण आज दिवसाची लाईट आहे आणि दिवसाची लाईट असले की सकाळचं पाणी भरलेलं खूप छान असतं. आणि आता हे धनी पण लगेच उगून येतील आणि आमचं सगळं शेतातलं पाणी पण भरायचं काम झालं आहे. आणि इकडं आमच्या बकऱ्या बघा, तर यांना काही पण घरातलं असलं की थोडंफार यांना आणून खायला घालतात. तर आता हिला चाळण दिलं आहेत आणि त्याबरोबरच हिचे पिल्लं बघायचे किती गोड, तिच्यासारखेच आहेत, अगदी मॅचिंग. आणि मी म्हटलं नाही, बकरीला अगदी मॅचिंग पिल्लं आहेत तिचे आणि 3 आहेत, खूपच गोड दिसतात ते आणि खूप जास्त. हे बघा वरदनी पण आणलेत आता आमचे 3 पिल्लं, एकदम सेम टू सेम आहे बकरीसारखे, खूपच गोड आहेत ते. आणि हे दिवसभर चरून येतात शेतामधनं, तर त्यामुळं अजून छान आहेत. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आमच्या छोट्या गोष्टी अशाच पद्धतीने आम्ही आमच्या शेतामध्ये घरामध्ये काम सुरू असताना आमचा छोटू आलात बघा, बटाटा भाजलेलं चुलीमध्ये हातात घेऊन खायला. जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. परत भेटूया नवीन छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे.